नमस्कार मंडळी, मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. मागच्या वेळेस आपण 9व्या अध्यायाबद्दल माहिती बघितली होती भगवद्गीतेच्या. यावेळेस आपण भगवद्गीतेचा 10वा अध्याय विभूती योग याविषयी माहिती बघू. भगवंत म्हणतात, हे पार्था, तू पुन्हा ऐक. तू माझा परमप्रिय भक्त असल्यामुळे तुझ्या हिताचे मी उपदेश तुला सांगतो. माझी उत्पत्ती देव जाणत नाही व महर्षीसुद्धा जाणत नाही. देवांचे व महर्षींचे सर्वांचे मूळ मी आहे. जो मनुष्य मी अजन्मा अनादी व सर्व जगताचा स्वामी आहे हे जाणतो किंवा समजतो तर त्याला मोक्षप्राप्ती होते. बुद्धी, ज्ञान, संशय, मोह यातून तो मुक्त होतो. क्षमा, सत्यता, इंद्रिय संयम, मनोनिग्रह, सुख दुःख, जन्म मृत्यू, यश अपयश इत्यादी जीवांचे जे सर्व त्यांची जे भौतिक इच्छा आहे त्या सर्व माझ्यापासून उत्पन्न झालेल्या आहे. सप्तर्षीगण व त्यापूर्वीचे 4 महर्षी व मनु माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहे. जो माझ्या ऐश्वर्य योगशक्तीला जाणतो तो अनन्य भक्ती योगयुक्त होतो. मी सर्व जगाचा उत्पत्ती व कर्ता आहे. माझ्यापासूनच सर्व जग क्रियाशील झालेले आहे. हे जे जाणतात ते भक्त माझ्यात संलग्न होतात व ते अंतःकरणपूर्वक मला भजतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेत समर्पित करतात. भक्तिपूर्ण सेवा करणाऱ्याला मी ज्ञान देतो. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करून त्याला ज्ञानाने तेजस्वी बनवतो. अंधकारमय जर त्याचे जीवन झाले असेल तर या ज्ञानाने मी त्याला दिव्य बनवतो. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान आहात. परमधाम तुम्हीच आहात. दिव्य प्राप्ती झालेले तुम्ही सर्व आहात. अशी नारद आणि अनेक महर्षींनी तुमची स्तुती केलेली आहे. आणि आता तर तुम्ही मला हे सर्व सांगत आहात. हे भगवंता, मी हे सर्व सत्य मानतो आणि मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. भगवंत म्हणतात, देवता दानव यांच्यामध्ये मीच वास करतो. अर्जुन म्हणतो, भगवंता, देवता दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही आणि अशा या अलौकिक ऐश्वर्याचे मला वर्णन करून सांगा. मला व्यवस्थित सांगा की मी तुमचे चिंतन कसे करू किंवा मी तुम्हाला कसा भजू, हे मला तुम्ही सविस्तर रूपाने सांगा. भगवंत म्हणतात, मी तुला निश्चितच सर्व सांगेल, कारण माझे ऐश्वर्य अनंत आहे. सर्व जीवाचा अंतर्यामी परमात्मा मीच आहे. सर्व जीवांचा आदी मध्य अंत व मीच आहे. आदित्यामध्ये विष्णू मी आहे. तेजस्वीमध्ये दैत्यवान सूर्य मी आहे. मृदगणात मरीची मी आहे. नक्षत्रात चंद्र व देवता वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवामध्ये देव इंद्रदेव सुद्धा मीच आहे. इंद्रियामध्ये मन मी आहे. प्राण्यामधील चेतना मी आहे. सर्व रुद्रात शंकर मी आहे. यक्ष राक्षसात कुबेर मी आहे. वसूमध्ये अग्नी मी आहे. सर्व पर्वतात मेरू मी आहे. पुरोहितामधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मी आहे. मीच सेनापती कार्तिकेय आहे. जलाशयातील सागर मी आहे. महर्षीमध्ये भृगु मी आहे. ज्ञानीजनामध्ये ज्ञानी मीच आहे. ध्वनीतील ओंकार मीच आहे. यज्ञ मीच आहे. अचल पर्वतामध्ये हिमालय मी आहे.
सर्व वृक्षामध्ये अश्वस्थ वृक्ष मी आहे. सर्व देवर्षीत जे नारद आहे ते मीच आहे. गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे. सर्व सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी मीच आहे. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या गजेंद्रामध्ये ऐरावत मीच आहे. सर्व आयुधामधील वज्र मीच आहे. गायीमध्ये सुरभी मीच आहे. सर्पामध्ये वासुकी मीच आहे. नागामध्ये अनंत मीच आहे. प्रजोत्पादनास कारण असणारा कामदेव मदन मीच आहे. मत्स्य जलाचरामध्ये वरुण मीच आहे. पितरामध्ये अर्यमा मीच आहे. मृत्यूचा नियंता मीच आहे. दैत्यामध्ये भक्त प्रल्हाद मीच आहे. सर्व आसमंत पवित्र करणारा वायू मीच आहे. शस्त्र धारण करणारा अर्जुन मीच आहे. प्रवाहामध्ये गंगा नदी मीच आहे. सर्व सज्जनाचा आदी अंत मध्य मीच आहे. विद्यामध्ये अध्यात्मविद्या मीच आहे. अक्षरामध्ये मीच आहे. समासामध्ये द्वंद्व समास मीच आहे. सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव मीच आहे. सर्व हरण करणारा मृत्यू मीच आहे. स्त्रियांमधील कीर्ती, ऐश्वर, बुद्धी, ज्ञान आणि समता मीच आहे. छंदामध्ये गायत्री मीच आहे. याप्रमाणे माझं सर्व आसमंतात माझं वर्चस्व म्हणजे व्यापलेलं आहे. तेव्हा अर्जुना, हे मी तुला जे सांगितलं ते फक्त एक अंश आहे. याप्रमाणे मी सर्व जगतामध्ये व्यापलो आहो. तेव्हा तू मला समजून घे आणि माझं निरंतर ध्यान कर आणि तू यश कीर्ती स्थापन कर, युद्ध कर आणि तू यशस्वी होऊन तू राज्यकारभार कर, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. या भगवद्गीतेतील या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला हा उपदेश केला आहे की सर्व मी आहे. सगळीकडे साऱ्या सृष्टीमध्ये माझी शक्ती व्यापलेली आहे. तेव्हा तुम्ही मला भजा आणि सत्कार्य करा, असं भगवंत आपल्याला सांगतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा.